प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंबाचं एक विशेष महत्त्व असतं. मनोरंजन विश्वातले आपले लाडके कलाकार सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. पण नुकतीच शिवा या मालिकेतून घराघरात पोहोचणाऱ्या अभिनेत्री पूर्वा कौशिकच्या आयुष्यात दुःखद घटना घडली आहे. तिच्या सासूबाईंचं निधन झालंय. लंग्स डॅमेज असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं कारणही समोर आलंय. पूर्वाने काही वर्षांपूर्वीच तिचे आई वडील गमावले होते. झी मराठीच्या अवॉर्ड सोहळ्यात अवॉर्ड घेताना आईबाबांच्या आठवणीत पूर्व भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. तर आता सासूबाईंबद्दलही ती सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. सासूबाई आणि पूर्वामधलं नातं किती घट्ट होतं हे या पोस्टमधून कळून येतंय. रेस्ट इन पीस आई. एक नातं जन्मानं परिस्थितीनं तयार होतं ते रक्ताचं नातं. त्याला आपण नातेवाईक नाव देतो. हे सर्वसामान्य आहेच. पण एखादं नातं जे आपण नैसर्गिकपणे समजून उमजून सांभाळतो त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात मला कळलंच नाही. तसंच आई तुमचं आणि माझं हे नातं आहे. मन भरून आलंय, डोकं जड झालंय. काय बोलावं काय करावं कळत नाहीये. मग एक जाणवलं की तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं असतं, तर लिहिलं असतं, तर तसंच काहीसं वाटतंय. आई, मी आयुष्यात खरंच खूप काही चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात. 25 नंतर माझ्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पाहिली, अनुभवली. जी माझी मैत्रीण, आई, सासू, बहीण सगळं होतं. मी खूप कधी व्यक्त झालेली नाहीये. माणूस अनुभवानं समृद्ध होत जातो असं म्हणतात. मला माझा माणूस पण जपण्यात तुमची साथ होती, आहे आणि आयुष्यभर असेल. आता या क्षणाला कसं काय कुठून बोलावं तेही कळत नाहीये. डोळ्यांसमोर 6 वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्सप्रेससारखा जातोय. मन खूप जास्त जड झाल्यासारखं वाटतंय. पण तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एकदम छान, शांत, मनमोकळेपणाने राहा. तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा, अमूलचं आईस्क्रीम खा. आता अडवायला येणार नाही. हे खा, ते खाऊ नका असं म्हणणार नाही. मी तुमच्या माझ्याबरोबरच्या आठवणी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे. माणूस म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे. कळत नकळत तुमच्यासारखे होण्याचा, असण्याचा प्रयत्न होत असतो. तो आयुष्यभर करत राहणार आहे. माझ्याबरोबर राहा बस एवढंच. तुमची पूर्वा. असं म्हणत पूर्वा भावूक झालीय. आई वडिलांनंतर पूर्वाला तिच्या सासू सासऱ्यांनी भक्कम सपोर्ट केलाय. प्रत्येक मुलाखतीत पूर्वा हे सांगतच आलीय. पूर्वा आणि तिच्या सासूबाईंचं हे गोड बॉन्डिंग तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा.